नागपुरातील आदर्श शाळेत सफाई कर्मचाऱ्यांकडून 2 चिमुकल्यांवर अत्याचार, संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड, नराधम पोलिसांच्या अटकेत, मुख्याध्यापकांसह कर्मचाऱ्यांचं निलंबन. दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचारावरून बदलापूरकरांचा संताप, नराधम आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी रेल रोको आंदोलन, जमावाला हटवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज तर जमावाकडूनही दगडफेक. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन तर कारवाईत दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी निलंबित, खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवणार. बदलापूर घटनेचा तपास गतीनं करून खटला न्यायालयात चालवणार, विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, आरोपीला फाशी देण्यासाठी योग्य पाऊल उचलणार, महाजनांचं आश्वासन. बदलापुरातली घटना संतापजनक, गुन्हेगाराला फाशी द्या उद्धव ठाकरेंची मागणी, तर अधिकाऱ्यांच्या बदल्या नको, सरकारनेच राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेही आक्रमक. विरोधक संवेदनाहीन बनल्यात, बदलापूर प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर, तर नराधमाला पाठीशी घालणार नाही, फडणवीसांची ग्वाही. बदलापूरनंतर अकोल्यातही संतापजनक घटना, शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग, बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतला प्रकार. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार, बैठकीला समन्वय समितीतील नेतेही उपस्थित राहणार. अंबरनाथमध्ये कार चालकाने 3 ते 4 लोकांना चिरडलं, गाडी समोर येणाऱ्या व्यक्तीला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जुन्या वादाच्या रागातून गाडी अंगावर घातल्याची माहिती. उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपकरण, काही वेळातच ठाकरेंनी उपकरण काढलं, तर भाषणादरम्यान उपकरणावरून ठाकरेंच्या विरोधकांना चिमटा. धैर्यशील पाटील यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर, परीक्षेत कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश करण्यासाठी आंदोलन, पदांची वाढ होणार नसल्याचं एमपीएससीचं स्पष्टीकरण. पंचवीस तारखेची परीक्षा होणार, गट अ आणि गट ब ची जाहिरात 2 दिवसात प्रसिद्ध करणार, आयोगाकडून स्पष्ट, तर 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या किंवा 25 तारखेची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची मागणी. कोलकाता अत्याचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं ममता सरकारला खडेबोल, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी नॅशनल टास्क फोर्सची स्थापना, संपावरील डॉक्टरांनी कामावर रुजू होण्याचं कोर्टाचं आवाहन, 22 ऑगस्टला पुढील सुनावणी. काँग्रेस खासदार राहुल गांधी आजपासून जम्मू काश्मीर दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार, जागांबाबत चर्चा. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा.